गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. सकाळी सगळे फ्रेश वगैरे होऊन बसलेत. नाश्ता पण झालाय. सकाळी काय झालं पूजा? दयामावशी आले होते, पुण्याला जायचं होतं ना, सो म्हणून आणि थोडंफार सामान वगैरे, कारण का जे गरजेचं सामान आहे तेच मेन इकडे होतं, ते देणं खूप इम्पॉर्टंट होतं. त्यासाठी मग मी थेरपी सोडून तर जाऊ नव्हती शकत, त्यामुळे दयामावशी जातात. मग त्यांच्याजवळ ती बॅग पाठवून दिली जेणेकरून ते टायमावर सामान पोहोचलं. तर कशाची बॅग आहे, कशासाठी दयामावशी गेली आहे, परत काय ते आपल्याला पण थोड्या दिवसात समजेलच. एवढंच की आपण इथं थेरपी चालू झाली आहे आणि त्या गोष्टींचं म्हणजे काही प्लॅनिंग नव्हता, अचानक ती गोष्ट समोर आली आहे. तर तू त्यांना विचारलं डॉक्टरांना गॅप देऊ शकतो का वगैरे का, काय बोलले? ते एक्सरसाइज दिल्यानंतर आपण जाऊ शकतो. एक्सरसाइज मेन इम्पॉर्टंट आहे. ओके, ते 10 दिवसांचं मधून सोडलं तरी चालेल? मधून नाही, ऍटलीस्ट 8 दिवस तरी करायचंय. 2 दिवस नाही केले तरी चालेल. मग काय करायचं? 8वा दिवस पूर्ण होईल तेव्हा मग ते डॉक्टरला कन्सल्ट करावं लागेल ना. ते बोलले ना 10 दिवस. हा बरोबर. बघू मग लवकरच झालं तर मग आपण लवकर पुण्याला निघू, नाहीतर इच्छा तर आपली पण काल परवापासून होतीच आहे खूप जास्त जाण्याची. खूप जास्त, कारण का सगळं भरलंय, सगळं काय आहे. तर थोडंफार सामान वगैरे आता घ्यायचंय, बस. बाकी तर कधी गाडी करतो आणि निघतो असं झालंय. त्यांचं पण सकाळपासून म्हणजे इतर आज खूपच लवकर उठल्या. पूजा परत गेली, तिथं मॅव तिच्यासोबत खेळते होती. भावे पण लवकरच उठले ना. तिचे आंघोळ विंगोळ नाश्ता करून झाला, आता जेवायचंय आपल्या तिघांना पण. हो, तुला चप्पल सोबत खेळायला मना केलं ना बेटा, खेळायची गोष्ट आहे का चप्पल? चला आज चला लवकर. ती बघ ती पण थांबली आज जायला तुझ्यासोबत. चला लवकर चला. ती ऐकून पुढे चालले पण ही हालता आलत नाही. तेव्हा गेली. जा लवकर, जा. चप्पल काढा, चप्पल बाहेर काढा बेटा. चप्पल बाहेर काढायची. चप्पल काढ. बाप रे, आणि तू चिखलाची चप्पल बेटा घरात घालून चालली आहे. हे तसं कसं ना, तसंच पंजा तिने मारला तर दूध नाहीये. दूध नाही, हर्षला दूध आणायला सांग, मग मी देते दूध तिला. अरे मी कुठून देऊ दूध? दुकानातून आणावं लागेल. अरे दुकानातून दूध आणावं लागेल. अरे माझ्याकडे कुठे येते रे बाबा, हे माझ्याकडे नको येऊ. अरे तिला नीट सांग पूजा. बटू, पैसे आहेत ना तुझ्या खिशामध्ये? भाव्या काय करते? दूध शोधते ती. अरे नाहीये, दूध संपलंय. ती पण बघ ना. ए बंटू, पैसे होते ना तुझ्याकडे? जा दूध घेऊन येजा दुकानातून, जा लवकर. खरंच चालले की काय? पैसे कुठे आहेत? पैसे घेतलेस का? आहेत ना, कुठे आहे तुझ्याकडे? पैसे घेते ना, तिथे टेबलावर पैसे ते घे जा. बस असे लवकर मोठं व्हावं आणि छोटे मोठे काम असे करावे. दुकानात जायचे. काय पडलंय? पैसे पडले खाली. ते उतर आणि खालून घे. जा लवकर, दूध आण जा. मनीला दूध हवंय ना, मिस्टूसला दिला. जा दूध घेऊन ये जा लवकर. दुकानात जाऊन दूध घेऊन ये. उतर खाली. शाबाश. काय दूध आणायचं खरंच? किती पाहिजे? अर्धा लिटर? 1 लिटर खराब होतं, अर्धा लिटरच आहे. जायचं बेटा दूध आणायला? ते पण राहू दे तुझ्यावर. घेऊन जातो. लाईट बंद करून
तिला अंधारातच बसायचं असतं बाजूला. काय ते सरळ चप्पल आहे का? शाबाश शाबाश शाबाश. हा जसं की स्वतः एकटीच चालली. बघू तुला दुकान माहिती आहे का? जा घे ना दूध, जा दूध घे जा. आता दुकान आता समजलंय तुला. हा तिथं पैसे दे जा. शाबाश. हा दे 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 ठीक आहे बघा. हा ते भेट चला आता दूध घ्यायचं तुला. नको चिप्स नको चिप्स नको चिप्स नको घे. नाही चिप्स नको. 1 रुपयामध्ये चिप्स नाही आहेत बेटा. चला हा काय नको. नाही मी चालू बाय बेटा. आपण दूध घ्यायला आलेलो ना फक्त. चला 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 चला. चिप्स नाही खायचे आपले डॉक्टर अंकलने सांगितलं ना. चला चला. कधी कधी आपण शिकवलेल्या गोष्टी आपल्या सांगायची येतात. आता तुम्ही एक्झाम्पल बघितला. तिथे पुसायचं सांडायचंच कशाला होतं साधी. पिशवी फ्रेंड्स भागाकडून आपटली जोरात खाली तर ती फुटली थोडीशी. आता आणि स्वतः बागदान आणून तिथं पुसत बसली तेव्हा लक्ष गेलं. मी आत गेलो होतो फ्रेंड्स पाणी प्यायला आणि बाहेर पूजा कॉलवरती होती. बेटा काय गरज होती असं करायची? एवढं आवडीने तू दूध आणला ना जाऊन. हा कोणी सांडलं ते दूध? कोणी सांडलं दूध? कोणी सांडलं ते? गो ते दूध कोणी सांडलं? चावला नाही तिने ते. चावलंय हे बघ. मला वाटलं पडून फुटली की काय. अरे मग ते चावलेला भाग कुठे आहे? चावली पिशवी ते खाल्लं तर नाही ना प्लास्टिक? का चावली तू? तुला घाई पडले मांजरीला द्यायला दूध? हा पण बोलते वरून. आता तू प्लास्टिकचा भाग कुठे आहे? बिस्किटीने तो खाल्ला बिल्ला नसेल किंवा तोंडात गेला नसेल. हा करा हा करा. शाबाश. तू प्लास्टिक खाल्लं नाही ना? प्लास्टिक खाल्लं तू? काय प्लास्टिक खाल्लं तू? इथे बघ बुटू. पुसणार कोण आहे? पुसलास हे पुस. फुस. टीव्ही मध्ये बघ काय स्क्वेअरल. तुला आवाज आहे ना स्क्वेअरल? एसी आता नको मम्मा ऑर्डर. परवाच आमचं एकदम ठामपणे बोलणं झालेलं माझं आणि पूजाचा की मी आत्तापासून म्हणजे नकोच आहे मला चपाती. त्या आता ही पूजा मग पुरी पण नाही खाता येणार ना? मग पुरी पण नको. काय बेटा तुला चाकू शिकवायला मना केला ना? ठेवून दे चाकू. चाकू ठेव. अरे कैची पण ठेव. ते बघ बेटा असं नाही करायचं. करता येतं म्हणून काही नाही करायचं. अच्छा मेट्रो झाली फ्रेंड्स. बघा बघितलं बेटा बघितलं. एवढं गरम मांजर फुकून फुकून पिणार आहे का? तुला बोल पियाला पडतं. बोलो हिला. सांग तिला सांग. संपला सगळं पिला. व्हेरी गुड. आता कुठे ठेवणार आहे?
ठीक आहे. भात गरम करते. मस्त मस्त शेवग्याचं कालवण, शेवग्याच्या शेंगाचं कालवण. मस्त मस्त शेवग्याचं शेंगाचं कालवण रेडी आहे आणि आपली प्लेट पण रेडी आहे. थँक्यू. वेलकम. मग तू पण जेवून घे ना पूजा पहिले सोबत. तिला भरून घेते. मी गोळी आत्ताच खाल्ली, मला थोडासा टाइम लागेल. मग तिला भरून घ्यायचं होतं ना, आपण दोघांनी एकटाच जेवलं असतं. जेव ना, तसं पण तुला जेवायला वेळ लागतो. हर्ष तू जेव ना, मी बोलले ना मी जेवते पुढे. येते ठेव मांडीवर, ठेव इथे ठेव असं. हा असं. खूप भारी झालं, खूप छान. आवडला? खूप छान. हा खूप छान. अच्छा छान छान छान. पाऊस तर जोरदार चालू झालाय. तर अधूनमधून कधी आपण मेडिटेट करतो किंवा जसं जमेल तसं योगा करतो. आता छानपैकी वातावरण तयार झालंय तर थोडं मेडिटेट करून घेऊ. बेटा आता डॅडाला डिस्टर्ब नका करू. ओके सोडा, हे सोडा, ते सोडा. इथं फोन लावायचा ह्याला. अरे ह्याला फोन लावायचा बेटा प्लीज. तर ऑलमोस्ट फ्रेंड्स आपण 24 मिनिटाचा आपण मेडिटेशन केलं आहे आज आणि फेल्ट बेटर. आणि हा फ्रेंड्स त्यासोबतच अजून एक गोष्ट, प्रत्येकाची आहे ना एक मुद्रा असते, म्हणजे एक पोझिशन असते बसायची, ज्याच्यामध्ये तो घंटे तासन तास अर्धा एक दिवस बसू शकतो. या पोझिशनमध्ये खूप वेळ बसू शकतो, तासन तास. मी एक प्रॅक्टिस पण केलं अगोदर. किंवा असं साईडला हँड, माझ्या हाताला पण इथं बरोबर रेस्ट भेटतो, इथे पण. म्हणजे असं पण ही माझी पोझिशन आहे बसण्याची, की ज्याच्यामध्ये मी म्हणजे आसन स्वतःच ना हे करायचं. जर तुम्ही सद्गुरूचे पण व्हिडिओ बघत असाल, त्यांच्या पण ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं गेलं एक असं आसन असतं आपलं स्वतःच आपण शोधायचं. मोस्ट कम्फर्टेबल आहे मी त्या पोझिशनमध्ये, ओके, बसण्याच्या. तर इफ यू हॅव, तर तुम्हाला माहिती आहे मी काय बोलतोय. इफ यू डोंट हॅव, किंवा तुम्हाला अजून या गोष्टीची आयडिया नाही आहे, देन ट्राय टू सर्च फॉर इट. आणि मग खरंच बसा त्या पोझिशनमध्ये बसून तुम्ही बोलू शकता, विचार करू शकता, तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच विचारू शकता. म्हणजे यू विल बी बेस्ट इन दॅट आसना. तुमच्यासाठी कोणतं सुटेबल आसन आहे, काही असू शकतं. हे सेम असं पण असू शकतं जसं मी बसलोय, किंवा हे असं देखील असू शकतं, किंवा नॉर्मल मांडी घालून पण असू शकतं, किंवा एक पाय असं वर खाली पण असू शकतं. तसंही कसं पण, आता वॉशरूमला बसतो तसं पण असू शकतं. व्हॉट एव्हर इट मे बी, डोंट फील शेम अबाउट इट. जस्ट ते एकदा शोधा तुम्ही, मग तुम्हाला समजेल मी काय बोलतोय. चावी घेतली व्हेरी गुड. चला वॉक करा. खाली आलोय फ्रेंड्स थोडंसं वॉक करायला, थोडंसं खेळवायला भाव्याला. ऍक्च्युली असं हे सगळं पाणी दिसते पडलेलं, तिथे पण पडलंय. भाव्या तिथून पळता सटकून पडली पूर्ण, समोरून हात बीत सगळं. पण आपण काय जास्त दिखावा केला ना, व्यवस्थित उभा राहिली, थोडंसं रडल्यासारखं केलं आणि आता चालायला लागली. पण जरा आता सांभाळून चालते. आता त्याला रेस्ट लावूया आपण. चला 1 2 3 गेट सेट. अरे डॉगी, तोंडात हात नाही, आपण खाली पडलो ना आता. चला 1 2 3 अँड गेट सेट गो 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 गो. रेस रेस रेस. व्हेरी गुड व्हेरी गुड. चालता चालता आता थोडा कंटाळा आलाय फ्रेंड, कारण की हिला उचलूनच घेऊन फिरावं लागतंय, चालत नाही बघू. तर आपण काय फ्रुट्स घेऊ जाण्याच्या अगोदर. काय घ्यायचं? बनाना, ऑरेंज, वॉटरमेलन. काय खाणार आहे तू? हा ते सोड, तू काय खाणार आहे? केळं द्या. काय 180. 180. ते पण द्या, ते पण द्या.
किती 1 किलो? हा 1 किलो द्या. तुमचं नशीब चांगलं आहे की डाळी माझ्याकडेच आहे. अच्छा. इतका मार्केटला टाइम नाही आणि आजचा भाव कालचा भाव मार्केट मधला 260 रुपये. बापरे. ती काल आणली होती. हा हा हा. घे 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 तू घे. अगं घे का बाय. ठेवून दे. शाबास. इलायची केळी नाही ना दादा आपल्याकडे? बनाने किती 1-2 दे. हा लिहा दादा. थँक्यू बोल. ते थँक्यू दाखवते ते. चल तर येणार आहे का बेटा ते? चल सोड मी पकडतो चला. हात बघ. मला वाटलं छोटे वगैरे पोरं भेटतील गार्डन मध्ये म्हणून म्हटलं हिला खेळायला आणतो, बट कोणच नाही. पावसामुळे चिखल झाला गार्डन मध्ये. बॅड लक. बुगूसाठी आपण आता फ्रेंड्स शोधायला चालू केलेत, जवळपास असणार आहे. अँड द वन हु नियर बाय. काहीतरी ऐकण्यात आलं आपल्याला की अरे हे चप्पलचं काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. पाठी रबर लावूया चला. भाव्या वॉज गेटिंग बेटा मग. अरे बेटा हे सोडे अभिषेक चव्हाण. अभिषेक तुमचा अभिषेक. अच्छा अभिषेक. अच्छा चला थँक्स. असं ऐकण्यात आलं होतं की द फ्रेंड्स वर नियर बाय बुग्गू जे आपल्या घराजवळ होते, बुग्गू वॉज गेटिंग बीटन अप बाय देम असं कुणाकडून कळलं. त्याच फ्रेंड सर्कलमधून कळलं. तर तेव्हापासून थोडंसं भाव्याला आपण समजवतोय, अडवतोय. बट शी नीड्स फ्रेंड्स. बिकॉज घरात राहून पण माझ्यासोबत किंवा ना भेटा नको. बिकॉज घरात थांबून पण मी आहे, पूजा आहे, बोर होणार ती थोडीफार. लांबचं पण फ्रेंड्स बघितले की रोज कुठे खेळायला पाठवणार, म्हणून विचार करतो किड्स ग्रुपमध्ये किंवा नर्सरीमध्ये काहीतरी आपण बघू. इथं तुमचं नाव काय? दुर्वा. अच्छा. अरे बापरे एवढं जड आहे. नाही उचलणार राहू दे. छोटी केळी आणायची ना. छोटे नव्हते रे, मोठे शकते. काय झालं? पोमोग्रॅनेट जरा पिकलेले आणायचे. तसंच आहे ना आता, आहे तसंच घेऊन येणार. त्यांना कसं ओळखायचं आतून बाहेरून कच्चे आहेत की पिकलेत? पाव्यासाठी आपण आता फ्रेंड शोधून काढू पूजा, नाही तर कुकीकडे जरी तिला खेळवायला पाठवू किंवा काहीतरी एखादा फ्रेंड करून बघू व्यवस्थित तिच्यासाठी. स्कूलला पाठवायचं. हा तेच. बिकॉज नाही आपल्याला तिला बोर होईल घरात राहून. व्हेरी गुड, शाबाश, स्ट्रॉंग बच्चा. तर फळं बघून फ्रेंड्स पूजाने एक काहीतरी बोलली, त्याच्यावरून मला पण काहीतरी हिंट झाली. आपण एक रील बनवून घेऊ पटपट आता फळांवरती. ऍक्च्युअल मध्ये गोड आहे ना डाळिंब. काही दिवसांअगोदर एक रील बघितली ज्याच्यामध्ये होतं की डाळिंब खाल्ल्याने हार्टचे ब्लॉकेजेस पर्यंत, हार्ट अटॅक सारखे गोष्टी लांब राहतात. आणि मला अधूनमधून इथे या साईडला म्हणजे ह्या साईडला दुखायचं छातीमध्ये. ते ऑफकोर्स ॲसिडिटीचं असेल, बट आपल्याला तिथपर्यंत नकोच जायला. म्हणून जे मी आता पहिलं जे एक्सरसाइज करायचो, पहिलं जे डाएट फॉलो करायचो, हळूहळू मला त्याच्यावर शिफ्ट व्हायचं. तर ते तुम्हाला दिसेल येतं ब्लॉग्समध्ये कसं शिफ्ट होतं, काय करतोय. म्हणून डाळिंब मी जाणून घेतली, रील बनवून घेतली फ्रेंड्स आपण. आणि त्यासोबतच आपण आता असं डिसाईड केलंय. काय पूजा? योगा करायचा. तर मी तर बोलतो पूजाला की आपण ऑनलाईन योगा क्लास लावू किंवा काय, पण तिचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. ऑनलाईन होत नाही, ते आळस होतो. शाळेमध्ये गेल्यावरच कसा अभ्यास होतो, तत्रीच करता येते. चला आता ते सगळे कामं पण करायचे. आपल्याला आता पाणी येईल अर्ध्या तासात. असा होता फ्रेंड्स आजचा दिवस. होप सो यू एन्जॉयड वॉचिंग दिस ब्लॉग फ्रेंड्स. इतका वेळ दिलात आजचा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बघू तेव्हा तिथून खिडकी आरशातून बाय बाय कधी द्या. डाळिंब द्या. डाळिंबाचा गोलदाना रजे उडू नको, टना टना को टना टना. साल्ट्यातून बाहेर येताच लोक खातील रे, पटापटा तुला खातील रे, पटापटा. कसं आहे? काय डान्स बघा. गाणं होऊन गेलंय. हे व्हिडिओ पुढे पाठी होता ना कसले. उद्या गोकुळाष्टमी आहे ना. म्हणजे भेंडी उद्या, परवा दंडे, उद्या श्रीकृष्णाचा जन्म होतो रात्री 12 वाजता. हो आणि उद्याच कळव लवकरच काय ते. चला मी तर फार एक्सायटेड आहे उद्याचं बघायला काय होतं कसं होतं. बुगूला
कसं बनवतोय आपण, राधा बनवतोय की कृष्णा बनवतोय की वॉट एव्हर जे पण करू ते दिसेलच तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. हॅव अ नाईस डे फ्रेंड्स, टेक केअर.